मेळघाटात धारणीमध्ये विकासाचं नाव म्हणजे बांधकाम आहे असं दिसून येत आहे। 1 कोटी रुपये खर्च करून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत तर बांधली, परंतु ही इमारत पांढरा हत्ती शोभेची वस्तू ठरली आहे। येथे कोणत्याही प्रकारची आरोग्य यंत्रणा कार्यरत नाही। संपूर्ण महाराष्ट्रात मेळघाटाकरता शासनाकडून सर्वात जास्त निधी दिला जातो। कारण आहे येथील कुपोषण। कुपोषणाचा कलंक पुसून काढण्यासाठी शासन प्रयत्नरत आहे व त्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधीही दिला जातो। हा निधी आरोग्य, शिक्षण, पाणी व स्वच्छता, रोजगार, कृषी व इतर भौतिक सुविधा व विकास कामांकरता विविध विभागांद्वारे विविध योजनेअंतर्गत दिले जातात। परंतु मेळघाटातील धारणी तालुक्यात या निधीचा बट्ट्याबोळ झाल्याचं दिसून येत आहे। 50 ते 60 घरे असणाऱ्या लहानशा गावांमध्ये तब्बल 1 करोड रुपये खर्चून प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत जिल्हा परिषदेने बांधली आहे। धारणी तालुक्यातील जांभूळ, लवादा, भोकरबर्डी, खिडकी, दिया या गावात 1 करोडचे प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत व कुसुमकोट खुर्द, गोंडवाडी, रत्नापूर, दहिंडा, शिरपूर या गावांमध्ये ANM केंद्र तब्बल 50 लाख खर्च करून बांधण्यात आले आहेत। गंभीर बाब अशी की या करोडो रुपयांच्या इमारतीमध्ये साधी मलमपट्टी सुद्धा केली जात नाही। म्हणून या इमारती शासनाचे पांढरे हत्ती म्हणून मेळघाटात दिसून येत आहे। आधीच मेळघाटात वैद्यकीय अधिकारी व इतर वैद्यकीय सेवा पुरवणारे कर्मचाऱ्यांची पदं रिक्त आहेत। अशात ही इमारत रिकामी पडलेली आहे। या रिकामीला टाळे आहे। तर मग नवीन इमारत कुणासाठी, कोण या ठिकाणी सेवा देणार हाही गंभीर प्रश्न उपस्थित आहे। या इमारतीला जर टाळा आहे, आरोग्य यंत्रणाच येथे कार्यरत नाही, तर गावातील लोकांनी उपचार कुठे घ्यावे हाही प्रश्न आहे। करोडो रुपयांची ही इमारत भंगारावस्थेत पडली आहे। विस्तीर्ण परिसरात बांधलेल्या या इमारतीच्या सभोवताल कचरा, झाडीचं प्रमाण वाढलं असून या इमारती अवैध धंद्यांचं केंद्र बनले आहेत। मेळघाटात 50-60 घरांच्या लहानशा खेड्यात ज्या ठिकाणी 1.5 लाखाचे ग्रामवासियांकरता घरकुल नाही, त्या ठिकाणी केवळ प्राथमिक उपचाराकरता करोडोंची ही इमारत बांधण्यात आली आहे। जिल्हा परिषद निधी अंतर्गत ही इमारत बांधण्यात आली। कंत्राटदार कमिशनवर इमारती बांधकाम करत आहे, परंतु येथे आरोग्य केंद्र कधी सुरू होणार याची वाट ग्रामस्थांना आहे। मेळघाट हा 1993 पासून जवळपास 1993 पासून मेळघाट कुपोषणापासून ग्रस्त दिसून येत आहे। या ठिकाणी करोडो रुपये खर्च हे आरोग्य यंत्रणेवर शासन दरवर्षी खर्च करत आहे। याचंच एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी कुसुमकोट खुर्द या गावात पाहावयास मिळत आहे। येथे तब्बल 1 करोड खर्च करून ही स्वास्थ्य सेवा देणारी उपकेंद्राची इमारत जिल्हा परिषद निधीतून बांधण्यात आली होती। मात्र गंभीर बाब अशी की ही इमारत फक्त शासनाची पांढरा हत्ती या भूमिकेत या गावामध्ये दिसून येत आहे। अशी इमारत आपल्याला धारणी तालुक्यात प्रत्येक गावामध्ये दिसून येत आहे, पण त्या ठिकाणी कोणत्याच प्रकारची आपल्याला वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय अधिकारी कर्मचारी दिसून येत नाही। तस्नीम शेख, जुगल किशोर जयस्वाल, शफीक अहमद, विदर्भ न्यूज, धारणी।